कायनेटिक्स 5700 आपण वायरिंग आणि त्याचं कम्युनिकेशन कसं करू शकतो सेफ्टीचा ड्राईव्ह. आता हा जर बघितला तो आपला आहे कायनेटिक्स 5700 हा ड्राईव्ह आहे. याचे 2 पॉवर सोर्स आहेत. हा एक पॉवर सोर्स आहे, हा एक पॉवर सोर्स आहे. तर एका पॉवर सोर्सवरती आपण 2 ड्राईव्ह यूज केलेले आहेत आणि एका पॉवर सोर्सवरती आपण एक ड्राईव्ह यूज केलेलं आहे. आता आपण वायरिंग केलेलं आहे एका ह्याची, त्यामुळे तुम्हाला मी एका ड्राईव्हचे वायरिंग आणि कम्युनिकेशन कसं केले. ओके, फर्स्ट वन आपण याची ड्रॉइंग बघूया. हा आहे पॉवर सोर्स त्याचा, ही पॉवर सोर्सची वायरिंग आहे. तर इथं बघितलं तर पॉवर सोर्सचा हा आपला 24 व्होल्ट सप्लाय आहे इनकमिंग, आणि हा आहे आपला इनकमिंग सप्लाय, हा आहे 415 व्होल्ट. ओके, जर आपण ह्याला फिजिकल बघायचं झालं तर हा आहे आपला 24 व्होल्ट सप्लाय जो आपल्या बसकडून येतो, आणि हा खाली येतो आपला 415 व्होल्ट सप्लाय. आणि जो आपला ड्राईव्ह आहे, ड्राईव्हला इनकमिंग सप्लाय हा या लिंक थ्रू आपण देतो. ही 2 लिंक टाकले पॉवर सोर्सच्या मुळे आपला ड्राईव्हला आपला इनकमिंग सप्लाय आपल्याला भेटतो. आता ह्या जर ड्राईव्हचं जर वायरिंग पाहायचं झालं, हे आपल्या ड्राईव्हची वायरिंग. ओके, तर ह्या ड्राईव्हला आपण 24 व्होल्ट पॉवर सप्लाय एक्सटर्नल दिला आहे बस थ्रू. आणि नेक्स्ट वन येथे आहे सेफ्टीचे वायरिंग, म्हणजे STOचं आपल्याला सेफ्टीचं वायरिंग करावं लागतं. एकतर त्याला बायपास पण करू शकता आणि प्लस वन आपण त्याचं वायरिंगही करू शकता. नेक्स्ट वन येत आहे आपले आउटपुट. ओके, तर हा आहे आपला ड्राईव्ह कायनेटिक्स. तर याची STOची वायरिंग हे आहे आणि ह्याला 24 व्होल्ट सप्लाय हा दिलेला आहे. ठीक आहे, तर आता हा राहतोय तो आपल्या ड्युअल ॲक्सिसचा राहतो. हे जर बघू शकता तुम्ही, येते काय आणि येते काय, त्यामध्ये आपण ड्युअल ॲक्सिसचा हा ड्राईव्ह आहे. दोन ॲक्सिस आपण ॲड करू शकतो. हे टोटल झाले आपले 6 ॲक्सिस, ह्याचे दोन आणि याचे 2, हा आपले टोटल झाले 6 ॲक्सिस. ते आपल्याला लॉजिकमध्ये ॲड करून करावं लागतं. त्याचा जर आउटपुट बघितला तर हा आहे त्याचा आउटपुट, हा एकाचा आउटपुट, हा एक्स ॲक्सिसचा ईचा आणि हा बीचा आउटपुट, हे 2 आउटपुट झाले. आता STOची वायरिंग आपण केलेली आहे, तो जो इनकमिंग सप्लाय येतो तो आपल्या पिल्स करून येतो. ज्यावेळी आपले पिल्स हेल्दी असतील त्यावेळी आपल्याला हा जो आहे तो डायरेक्ट आपल्याला बायपास करता येतो. बायपास करून आपल्याला यामध्ये येतो. जर आता आपण बघितले तर आपल्याकडे आहेत किती 2 पॉवर सोर्स आणि 3 ड्राईव्ह आहेत. तर त्यांची इथरनेट थ्रू आपण कम्युनिकेशन केलेलं आहे. तर इथरनेट थ्रू करताना हा जो आलाय तो आपल्या पोर्ट कडून आलेला आहे. याची केबल गेली या इथे, नंतर याची केबल या इथे, याची या इथे, म्हणजे असं आपण लूप करून घ्यायचं आहे. तर याला आपल्याला इथे बघितले तर पर्टिक्युलर आपल्याला त्यामध्ये IP ही देता येतोय. ओके, आपण इथं बघू शकतोय की ड्राईव्ह थ्रू आपल्याला मोटरला इथं कनेक्शन केले आहे. ही अशी याची वायर असते. तर यामध्ये आपल्याला 2 कनेक्शनचं पण भेटतं. हे कनेक्शनचं पण भेटलं आहे आपल्याला, आणि या ठिकाणी आपल्याला फीडबॅकचंही भेटलेलं आहे. हे 2 त्यामध्ये आपल्याला एक कनेक्शनचं भेटतं प्लस फीडबॅकचं भेटतं फीडबॅकसाठी, आणि आपण ते टाकू शकतो. जर हे फीडबॅकची केबल ही तुम्ही व्यवस्थित बसवा. जर फीडबॅकची केबल व्यवस्थित नाही बसला तर तुम्हाला ड्राईव्ह हा कॉलला गेलेला दिसेल, त्यामध्ये कॉन्फिगरेबल होणार नाही. आता आपण बघूया की याला सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला कसं ॲक्सेस करता येईल. ओके, आता आपल्याला पहिल्यांदा ड्राईव्हचा पॉवर सोर्स आणि ड्राईव्ह आपल्या ब्रांचमध्ये ॲड करून घ्यायचं आहे.
अशा प्रकारे आपण आपला पॉवर सोर्स यामध्ये ॲड करून घेतला आहे. आता आपण यामध्ये आपला ड्राईव्ह ॲड करून घेऊया. ड्राईव्हचा जो कॅटलॉग नंबर आहे तो टाकल्यानंतर आपल्याला तिथं ड्राईव्ह भेटून जाईल. तो टाकून आपण ड्राईव्ह ही त्यामध्ये ब्रांचमध्ये ॲड करून घेऊया. ड्राईव्ह ब्रांचमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला आता मोशन ग्रुपमध्ये आपले 2 ॲक्सिस आहेत ते आपल्याला क्रिएट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ॲक्सिसच्या प्रॉपर्टीमध्ये जाऊन आपल्याला तो ॲक्सिस कोणत्या ड्राईव्हसाठी कम्पॅटेबल आहे आणि कोणत्या मोटरीसाठी आहे हे आपल्याला त्यामध्ये फिलअप करायला लागतं. तर त्यामध्ये आपण ड्राईव्हचा कोणता ड्राईव्ह आहे तो सिलेक्ट करतो, प्लस मोटर कोणती आहे त्याचा कॅटलॉग नंबर आपण तिथं सिलेक्ट करून टाकून देतो. जे पॉवर सोर्स आहेत तेही आपल्याला मोशन ग्रुपमध्ये क्रिएट करून घ्यावं लागतात. अशा प्रकारे आपण मोशन ग्रुपमध्ये जे पॉवर सोर्स आहे तेही क्रिएट करून घेतोय. आता हे सगळं सेटिंग झाल्यानंतर आपण आपला जो प्रोग्राम आहे तो आपण PLC मध्ये आता डाउनलोड मारूया. आता आपलं डाउनलोड झाल्यानंतर जो काही आपण ॲक्सेस क्रिएट केला आहे त्याला राईट क्लिक करायचं आणि मोशन डायरेक्ट कमांडमध्ये आपण जायचं. तर तुम्हाला एक स्क्रीन दिसेल, त्यामध्ये MSO सिलेक्ट करायचं आणि त्याला आपण एक्झिक्यूट करायचं. त्यानंतर मोशन मूवमध्ये जाऊन आपण MAG आहे त्याला क्लिक करायचं आणि त्यामध्ये आपण माहिती आहे ती फिलअप करायची. फॉर एक्झाम्पल आपण त्यामध्ये स्पीड टाकून घ्यायचं आणि आपण तेही एक्झिक्यूट करायचं. आता आपली मोटर ही फॉरवर्ड पोझिशनला फिरत आहे. आपण त्याला रिव्हर्सही करू शकतो. आपण रिव्हर्स सिलेक्ट करायचं आणि पुन्हा एक्झिक्यूट करायचं. ती मोटर तुम्हाला परत आणि रिव्हर्स फिरताना आपल्याला दिसेल. आता जर ती मोटर आपल्याला जर बंद पाडायची असेल तर MSF ऑप्शन आहे तो आपण सिलेक्ट करायचा आणि तो एक्झिक्यूट करायचा. मोटर आपल्याला बंद झालेली इथं दिसून जाईल. आता हे सगळं वर्किंग झालं म्हणजे इनर टॅगवरून. आपण प्रत्येक वेळा इनर टॅग यूज करू शकत नाही आहे, त्यामुळे आपल्याला लॉजिकमध्ये त्याचे टॅग घ्यावे लागतात. त्यामुळे आता लॉजिकमध्ये त्याचे टॅग कसे घेता येईल हे आपण बघूया.
अशा प्रकारे आपण हे टेस्टिंग पर्पज आपण लॉजिक आपण क्रिएट करू शकतो. आता यामध्ये अनेक कंडिशन काय आहे, जर आपली मोटर कनेक्टेड नसेल आणि किंवा त्या फीडबॅक बंद येत नसेल तर त्या ॲक्सेसवर फॉल्ट कसा दिसतो ते आपण पाहूया आणि तो रिझॉल्व्ह कसा करायचा तेही पाहूया. मोस्ट आपलं यामध्ये आपले कनेक्शन आहेत ते प्रॉपर असले पाहिजे. आता ॲक्सेसवरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता की तो ॲक्सेस आहे तो आपला फॉल्टमध्ये आहे. हे जर असा जर प्रॉब्लेम आला तर आपला प्रॉब्लेम काय असतो, एकतर कनेक्शनचा राहतो नाहीतर फीडबॅकचा राहतो. मागायचं सांगितलं तसं तुम्हाला एकतर फीडबॅकची चेक करायची. कनेक्शनची केबल आपल्या दुसऱ्या ड्राईव्हची आहे, त्यामुळे हे आपण काढून दिली आणि जो ड्राईव्हचा आहे ना तो त्याला आपण लावून दिली. तर चेक करा आणि हा जो बाण राहतो त्याबरोबर समोरच करा. कनेक्शन प्रॉपर केल्यानंतर आपण ॲक्सेसमध्ये जाऊन त्याचा फॉल्ट रिसेट किंवा शटडाऊन रिसेट आपण मारायचा. तो फॉल्ट आपला रिझॉल्व्ह होऊन जाईल. आता फॉल्ट रिझॉल्व्ह झाला आहे, त्यामुळे तुम्हाला एकदा मी ती मोटर आहे ती एकदा पळवून दाखवतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला टास्क संपलेला आहे.